नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शिळ्या चपात्या म्हटल्या की काय करावं हे सुचत नाही. तर चला तर आज आपण मस्तपैकी अशी शिळ्या चपातीपासून एक भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत. तो म्हणजे खमंग असा आणि झटपट तयार होणारा शिळ्या चपातींचा चिवडा. रेसिपी एकदम सोपी आहे आणि झटपट तयार होणारी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 3 शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता या शिळ्या चपात्या आहेत त्या अशा कुस्करून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्ही ह्या मिक्सरला पण वाटू शकता. अशा कुस्करून घ्यायच्या आणि मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. मी असे करून घेतलेला आहे. मी मिक्सरला नाही वाटलेला आहे. मी या हातानेच अशा चुरून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपण आता मस्तपैकी असा चिवडा बनवायला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. तुम्ही कढई पण घेऊ शकता. आपण आता या फ्राय पॅन मध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत. थोडंसं चिमूटभर हिंग आहे ते घालायचं आहे. व एक असा बारीक चिरलेला इकडे मी कांदा घेतलेला आहे तो घालायचा आहे. व आपण आता हे मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. जसं आपण पोहे करतो तसंच इकडे करायचं आहे. त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहेत. तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल. व असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. बघू शकता तुम्ही मीडियम फ्लेमवरती. आपण आता याच्यामध्ये जे शिळ्या चपातीचा चुरा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ आहे ते घालायचं आहे. व चांगलं 1 ते 2 मिनिटं आपण आता हे मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. मसाले चांगले शिळ्या चपातीला लागले पाहिजेत असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं परतवून मस्तपैकी असं झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालणार आहोत आणि मस्तपैकी आपला झटपट असा शिळ्या चपातीचा चिवडा बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका. धन्यवाद.